हाय एव्हरीवन, मस्त मजेत आणि आनंदातच आहेत ना सगळे. तर चला, आज आपण छानपैकी असे मोमोज करणार आहोत. त्यासोबत लागणारी सॉससुद्धा करणार आहोत. तर इथे मी मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी करून इथे आपण छान असं मळून घेतलेलं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो ना, त्याच पद्धतीने असं मळून घेतलं. त्यानंतर इथे मी चिकन घेतलेलं आहे, सॉफ्ट चिकन मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. त्याच्यातला मी अर्धाच घेतला कारण की भरपूर मोठा होता. त्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा बारीक अशा कट करून घेतल्या. चिकनमध्ये कांदा आणि मिरची टाकलेली आहे, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि मिरेपूड टाकलेलं आहे. छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मिक्स करून झालं, साईडला ठेवायचं आहे. आणि जे आपण मैद्याचं पीठ मळून घेतलेलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छोटीशी पुरी करायची आहे. आता चला, आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना, ते याच्यामध्ये भरायचं आणि या पद्धतीने मोदकसारखे आपल्याला करायचे आहेत, म्हणजे मोमोज. इथे मी पाणी गरम करायला ठेवलं, त्यावर चाळणी ठेवली, त्यालासुद्धा मी तेल लावून घेतलं आणि एक एक करून सगळे इथे मोमोज आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. आता 15 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथे सॉस बनवणार आहोत. बडीशॉप घेतलेले आहे 1 चमचा, 1 चमचा जिरे, त्यानंतर लसूण घेतलेला आहे, मोठा आहे म्हणून 5च घेतलेले आहेत. मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल तिखट, 1 टोमॅटो घेतलेला आहे. आता इथे मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि इथे आपले मोमोजसुद्धा झालेले आहेत. पाहू शकता, इथे खूप छान झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला 1 लाईक नक्कीच करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कुठून पाहताय हे तर अजिबात सांगायला विसरू नका. चला तर